सह्याद्री नष्ट होतोय. कारण 59 पंप स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित आहेत आणि त्यातलाच एक तारळी डॅमवर चालू असणारा 1,500 मेगावॅटचा प्रकल्प. पंप स्टोरेज म्हणजे काय? तर थोडक्यात पाण्याचा वापर करून चालणाऱ्या एका प्रकारची बॅटरी. त्यामध्ये 2 रिझर्व्हायर असतात. एक खाली असतो आणि एक वर असतो. टनेलच्या सहाय्याने खालच्या रिझर्व्हायर मधून विजेच्या सहाय्याने वरच्या रिझर्व्हायर मध्ये पाणी साठवलं जातं. जेव्हा डिमांड कमी असते तेव्हा पाणी वर चढवायचं आणि जेव्हा डिमांड जास्त असते तेव्हा ते पाणी खाली सोडून वीज तयार करायची. नंतर ते गरजेनुसार टर्बाईन मधून खाली सोडून वीज तयार केली जाते. मग एवढ्यासाठी सह्याद्रीच का, जो बायोडायव्हर्सिटीसाठी एवढा संवेदनशील आहे? सरकारचं म्हणणं हे आहे की जेव्हा विजेची डिमांड कमी असते तेव्हा सौर ऊर्जा किंवा वाइंड एनर्जी असते ती वाया जाऊ शकते. जेव्हा डिमांड कमी असते तेव्हा ते पाणी वर चढवायचं आणि डिमांड जास्त असते तेव्हा ते पाणी खाली सोडून वीज निर्मिती करायची. हे झालं सरकारचं म्हणणं. पर्यावरण प्रेमी म्हणतात टनेलमुळे ब्लास्टिंग करावं लागणार आणि त्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढू शकतो. मग अशाच भागात टनेलिंग केलं तर काय होणार? तारळी जवळच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. तिथल्या जैवविविधतेचं काय? तिथं कमी वेळात जास्त पाऊस पडतो आणि माळींसारखी दुर्घटना सुद्धा होऊ शकते. स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तारळी धरणाचं पाणी अदानी समूहाच्या प्रकल्पासाठी वळवलं जातंय, त्यामुळे तिथल्या शेतीला पाणी मिळणार नाही. तारळी धरणाचं पाणी प्रामुख्यानं मान आणि खटाव भागात जातं. त्याचं संपूर्ण वाटप दुष्काळी भागाला आणि पिण्यासाठी झालंय. तर अदानी समूहाला पाण्याचा कोटा कसा मंजूर झाला? उन्हाळ्यात ज्यावेळी पाण्याचा प्रश्न भीषण असतो त्यावेळी पाणी कोणाला मिळणार? तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात न घेता, त्यांना कोणतीही माहिती न देता हा प्रोजेक्ट चालू केला, असे अनेक प्रश्न असताना सरकार हा प्रोजेक्ट का रेटून येतोय?